थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक दावरून यांच्याकडून। विनायक, 1 डिसेंबरला भाजपचा मुख्यमंत्री कोण किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होणार हे निश्चित। निखिला बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर शिंदे आणि अजितदादा यांच्या पक्षाचा गटनेता जो आहे तो निवडलेला आहे। भाजपने मात्र अजूनही त्यांच्या पक्षाचा गटनेता कोण हा जो आहे तो निवडलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। 1 तारखेला हा नेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती होणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। भाजपच्या आमदारांना 1 तारखेला मुंबईत बोलवलं जाईल आणि ही मुंबईत भाजपच्या आमदारांची बैठक जी आहे ती होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। आणि संध्याकाळपर्यंत हा निरोप जो आहे तो आमदारांना जाऊ शकतो। त्यानंतर महायुतीचे सगळे आमदार जे आहेत ते एकत्र बोलवले जातील आणि त्यांची सुद्धा महायुतीच्या संयुक्त एक बैठक जी आहे ती महायुतीच्या आमदारांसोबत होणार आहे। आणि या दोन्ही बैठका पार पडल्यानंतर भाजपचे दिल्लीतले निरीक्षक जे आहेत ते येतील आणि हे दिल्लीतले निरीक्षक मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे जे आहे तो घोषित करतील। त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ती 1 तारखेला राबवली जाणार आहे आणि 1 तारखेला या सगळ्या बैठका ज्या आहेत ते होणार आहेत आणि त्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो जाहीर केला जाईल। निखिला, नक्कीच विनायक, औपचारिकपणे मुख्यमंत्री पदाची घोषणा जी आहे ती